वाटपावर निर्णय घेण्यासाठी मवियाच्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटप आणि वंचित बहुजन आघाडीला स्थान देण्यासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची ही शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेला जागा वाटपाचा तिढा हा अंतिम टप्प्यात आल्याचंही समजतंय। त्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय आघाडी समितीचे समन्वयक खासदार मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीमध्ये तिन्ही पक्षांचे नेते आज दिल्लीत भेटणार आहेत आणि यामध्ये ठाकरे गटातर्फे खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील तसंच काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अशोक चव्हाण हे सहभागी होणार आहेत। तर दुसरीकडे 14 आणि 15 जानेवारीला सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांची बैठक होणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते आणि या बैठकीत जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची ही शक्यता आहे। तर सध्याची मोठी बातमी आपण पाहतोय की महाविकास आघाडीची आता दिल्लीमध्ये पुन्हा बैठक होणार आहे। 14 आणि 15 तारखेला सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक होणार असल्याची साम टीव्हीला सूत्रांनी माहिती दिली आहे आणि याच महत्त्वाच्या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची ही शक्यता वर्तवली जाते।